पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप विरगाव पोलीस ठाण्यातील प्रकार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विरगाव पोलीस ठाण्यात एका तरुणाला पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तुझा मित्र मुलगी पळून घेऊन गेला आहे, तो कुठे आहे सांग, असे म्हणत लाठी आणि बेल्टने कथित मारहाण केल्याचा आरोप माळीसागज येथील नारायण गिधाने या तरुणाने केलाय. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने नारायण गिधाने याला विरगाव पोलीस ठाण्यात शनिवारी 8 ऑगस्ट रोजी बोलावण्यात आले होते. यावेळी चौकशीच्या नावाखाली पोलीस उपनिरीक्षकाने आपल्याला मारहाण करून सोडून दिल्याचा आरोप तिने केलाय. मारहाणीनंतर नारायण गिधाने याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यावेळी नारायण गिधाने या तरुणासह माळीसागज येथील नागरिकांचा जमाव विरगाव पोलीस ठाण्यात रविवारी पोहोचला. यावेळी पोलीस उपनिरीक्षकाची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात चौकशी दरम्यान तरुणाला मारहाण झाली का, तसेच नेमका प्रकार काय घडला याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान या घटनेबाबत विरगाव पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख प्रदीप भिवसने यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले की गुन्ह्याच्या तपासासाठी संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्याला मारहाण केल्याच्या प्रकरणाची माहिती घेत असून नेमका प्रकार काय घडला याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे, असे ठाणे प्रमुखांनी सांगितले. मारहाण केलेल्या पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी या संदर्भात प्रतिसाद दिला नाही. राजगीर एक्सप्रेस लाईन, वैजापूर.